आम्हा आग्रा कोळ्यांचं आणि खास करून कोळ्यांच्या नातं या समुद्राची काहीतरी वेगळंच आहे. सगळेजण म्हणत असतात त्या कोळी बांधवाला एवढी हिंमत येते म्हणून हा कोळी बांधव कोळ्याला झपट आणि समुद्रामध्ये जातो का आणि कशाला. तर मी सांगेल त्या समुद्राचं आणि आमचं आता ते कोळ्यांचं बांधवाचं नातं हे बापाच्या आणि मुलासारखं. हा अथांग महासागर समुद्र तुमच्यासाठी समुद्र असला तरी अथांग महासागर त्या कोळी बांधवांसाठी बाप असतो आणि बापामध्ये मासेमारी करण्यासाठी स्वतःच्या जीवाची मोठा न करता स्वतःच्या पोटाची खळगी करणारा हा बांधव कोळी बांधव दूरपर्यंत समुद्रात जातो. उभारलेला राहता स्वतःचा वारा याचा विचार न करता हा कोळी बांधव पकडायला तो तिथे जात असतो. म्हणतात ना शेतामध्ये राब राबणारा शेतकरी मिठानगरचा आगरी आणि कोळ्यांचा हा नातो एकदम वेगळंच नातं आहे. आम्ही हक्काने सांगतो आम्हाला कोण पोचतं तर तुमची एमआयडीसी तुमचं ग्राहक किंवा तुमचा हा सरकार आम्हाला पोचत नाही. आम्हाला पोचतं तर कोण पोचतं आम्हाला हा समुद्र पोचतो. समुद्रापासून मिळणारे मासे समुद्रापासून मिळणारी मिळती वाळू समुद्रापासून मिळणारं बीट हे सगळं कोळ्यांना पोचत असतं. म्हणूनच आम्ही काय सांगतो आमचा हा दैवत हा कोळी बांधव आहे. आपण कोळी बांधव सांगतो आम्हाला काय पाहिजे आम्हाला जागेचे सातबारे नको आहे. बाकी सरकार बरोबर आपली भाषा सांगते आम्हाला आमच्या जागेचे 7 बारे नकोच आहेत. त्यानंतर 7 बारे आम्हाला आमच्या समुद्राचे आणि खाडीचे द्या. इतके चांगले मौलिक शब्दांना आपण सांगितलं सुंदर गीत या मंचावर घेतोय. येतो महाराष्ट्राचा गुणी कलाकार तेजस पाटील. आरोज त्या टेबलची ऑर्डर एकच आहे ना त्या टेबलची पॉपलेट फ्राय आणि राईस फ्राईड राईस.